ठाकरे गटाकडनं आज महापत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आणि याच महापत्रकार परिषदेचा टीजर सुद्धा आता प्रसिद्ध होतोय। आज दुपारी 4 वाजता उद्धव ठाकरे महापत्रकार परिषदेत सर्वांना संबोधित करतील। अपात्रता निकालाविषयी उद्धव ठाकरे कोणता गौप्यस्फोट करणार, काय बोलणार याची उत्सुकता आहे आणि चर्चा सुद्धा। अल्पेश करकरे सध्या आपल्या सोबत आहेत। अल्पेश, आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये चाललोय असा सूर्य टीजर मधनं उमटल्याचं पाहायला मिळतंय। ठाकरे गटाची महापत्रकार परिषद होणार आहे। कोण कोण उपस्थित असेल आणि कोणत्या मुद्द्यांबद्दल उद्धव ठाकरे प्रामुख्याने भाष्य करतील असा अंदाज आहे? 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला। या निकालाविरोधात आता ठाकरे गट आक्रमक झालेला आहे आणि त्यातलाच एक महत्त्वाचा पार्ट म्हणजे जनता न्यायालय। या जनता न्यायालयाच्या मार्फत उद्धव ठाकरे आज महापत्रकार परिषद घेणार आहेत। विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिलेला आहे तो सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शर्ती ज्या आहेत त्या पालन न करता कशा प्रकारे निकाल दिला गेला, तसेच शिवसेना शिंदे गटाला शिवसेना राजकीय पक्षाची मान्यता देण्यात आली, मात्र ठाकरे गटाचे जे 14 आमदार आहेत ते का अपात्र करण्यात आलेले नाहीत। 2013ला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंची नेमणूक करण्यात आली। ती नेमणूक कशा प्रकारे चुकीची ठरवण्यात आली आणि त्याच नेमणूक करताना जी बैठक झाली होती त्यामध्ये स्वतः विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेत होते। त्यांचे फोटो आणि महत्त्वाचे पुरावे खुलासे हे आजच्या महापत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे दाखवणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेनेचे खासदार, आमदार आणि जे महत्त्वाचे नेते राज्यभरातले आहेत ते आहेत आणि विशेष म्हणजे कायदे तज्ञ देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। जो विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिलाय त्याच्या विरोधात आधीच ऑनलाईन याचिका ही उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आलेली आहे। न्यायालयीन लढा सुरू झालेलाच आहे, मात्र जनतेच्या न्यायालयात जनतेपर्यंत हे कसं पोहोचवायचं याच उद्देशाने आज जनता न्यायालय आयोजित करण्यात आलेलं आहे आणि या जनता न्यायालयात उद्धव ठाकरे हे आज या पत्रकार परिषदेमध्ये विधानसभा अध्यक्षाने कशा प्रकारे हे निकाल चुकीचा दिलेला आहे आणि याबद्दल ठाकरे गटाची भूमिका काय, शिवसैनिकांचं म्हणणं काय, तसेच यामध्ये तथ्य काय आहे हे लोकांपर्यंत आजच्या महापत्रकार परिषदेमधून पोहोचवलं जाणार आहे आणि याची जय्यत तयारी सध्या NSCI डोम परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। कारण यामध्ये कायदे तज्ञांबरोबर विविध सामाजिक संघटना आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, सर्वसामान्य आहेत, ते येणार आहेत आणि त्यामुळे सध्या जय्यत तयारी ही ठाकरे गटाकडून या महापत्रकार परिषदेची म्हणजेच जनता न्यायालयाची करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या पत्रकार परिषदेपूर्वी शिंदे गट देखील आक्रमक झालेला आहे, म्हणजे शिवसेना आक्रमक झालेली आहे। ते या पत्रकार परिषदेपूर्वी पत्रकार परिषद घेत दीपक केसरकर आणि संजय शिरसाट उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवरती शिंदे गटाकडनं टीका होते, परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही चाललोय एक प्रकारे जनता दरबाराची तयारी या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाकरे गटाची दिसते। धन्यवाद अल्पेश या सगळ्या माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।